स्टार्ट. परिच्छेद. बालमजुरीची समस्या ही खूप पूर्वीपासून चालत आलेली कुप्रथा आहे. ती नष्ट करण्यासाठी निरंतर प्रयत्नाची गरज आहे. समाजामध्ये हे पटवून दिले पाहिजे की ही वाईट प्रथा असून यामुळे मुलांचे खूप मोठे नुकसान होते. बाल कामगारांच्या समस्येकडे लोकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्व प्रसार आणि प्रचार माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग केला पाहिजे. यासाठी नाटके, भजने, पटनाट्ये, भाषणे, पोवाडे, कीर्तने, चित्रकला, लोकगीते, चित्रपट आणि वर्तमानपत्रे इत्यादी माध्यमांचा सातत्याने उपयोग करून समाजामध्ये या समस्येविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे. परिच्छेद. वर्तमान काळामध्ये जगातील देश जागतिकीकरणाने प्रभावित झाले असून सुद्धा अनेक समस्यांचा विचार आजही केला जात नाही. बालकामगारांच्या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी गरीब कुटुंबातील मुलामुलींनी नियमितपणे शाळेत पाठवावे. यासाठी प्रभावीपणे योजना राबविण्याची गरज आहे. बालकामगारांवर पूर्णपणे बंदी घालणे तत्वतः योग्य वाटत असले तरी ते व्यावहारिक दृष्टिकोनातून साध्य करण्यासाठी प्रयत्नाची आवश्यकता आहे. घरची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यामुळे मुलांना कामावर पाठविणाऱ्या पालकांना असे पटवून दिले पाहिजे की मुलांना कामापेक्षा शिक्षणाची अधिक गरज आहे. परिच्छेद. दारिद्र्य, बेरोजगारी या समस्येप्रमाणेच भारतामध्ये बालकामगार ही एक समस्या आहे. या कुप्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बालकामगारांच्या आईवडिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व लहान मुलांना शिक्षणाबरोबरच रोजगार प्राप्तीच्या संधी उपलब्ध करून देणारे शिक्षण दिले पाहिजे. गरीब मुलांसाठी कमवा आणि शिका यासारख्या योजना राबवायला हव्यात. या सर्वांचा परिणाम असा होईल की लहान मुलांना स्वतःच्या विकासाबरोबरच देशाच्या आणि सामाजिक विकासात योगदान देता येईल. परिच्छेद. भारतामध्ये वेगवेगळ्या अभ्यासाच्या निरीक्षणावरून असे दिसून येते की गरीब आणि अशिक्षित कुटुंबाचा आकार मोठा असतो. अशा कुटुंबातील कुटुंब प्रमुखाची अशी धारणा असते की जास्त मुले म्हणजे जास्त उत्पन्न होय, कारण अशी मुले थोडी मोठी होताच कुटुंबाचा आर्थिक आधार बनतात. अशा वेळी कुटुंब प्रमुखाला योग्य मार्गदर्शन करून लहान वयात काम केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी माहिती द्यावी व कुटुंबाचा आकार नियंत्रणात ठेवण्याचे कायदे सांगावे व समाजामध्ये या समस्येविषयी जनजागृती करावी. परिच्छेद. 2001च्या जनगणनेच्या तुलनेमध्ये 2011मध्ये बाल कामगारांची संख्या कमी झाली, परंतु ही समस्या पूर्णपणे नष्ट झाली नाही. ज्या योजनांमुळे ही संख्या कमी झाली त्या योजना अधिक प्रभावीपणे राबविल्यास ही संख्या अधिक प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. स्टॉप.